मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आजच्या आपल्या या खास व्हिडिओत आपण मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रहस्यमय प्रकरण उलगडणार आहोत. पेशवे कोण, पेशवे कुठले, चित्पावन ब्राह्मणांचा इतिहास आणि पेशव्यांचे उदय हे मराठा साम्राज्यातील सत्तेच्या राजकारणात महत्त्वाचे आहे. रामचंद्र नारायण लाड लिखित मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपूस किमतीचे पेशवे या पुस्तकातील 4, 5 आणि 6 प्रकरण पृष्ठ क्रमांक 7 ते 19 आपल्याला पेशव्यांच्या इतिहासाचा वेध घेण्यास मदत करतात. या ग्रंथातून संपादक प्राध्यापक माम देशमुख यांनी या विषयाला अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून प्रकाशात आणलेले आहे. चला तर या अद्भुत इतिहास यात्रेला सुरुवात करूया. आजच्या आपल्या व्हिडिओत आपण ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत ते असे आहेत: चित्पावन ब्राह्मणांचा इतिहास काय आहे आणि त्यांच्या मराठा साम्राज्यातील भूमिकेची सुरुवात कशी झाली, पेशवे कोण होते आणि त्यांचे मराठा साम्राज्यातील राजकीय महत्त्व काय होते, रामचंद्र नारायण लाड यांच्या पुस्तकात पेशव्यांचे वर्णन कोणत्या दृष्टिकोनातून केलेले आहे, बाळाजी विश्वनाथ यांची पेशवे पदावर नियुक्ती कशी झाली आणि 1713 ते 1720 या काळातील त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये काय होती, चित्पावन ब्राह्मणांचे पेशवाईतले योगदान आणि त्यांच्या उभारणीमागील इतिहासाची कोणती पैलू या पुस्तकातून उलगडले जातात. मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपूस किमतीचे पेशवे या ग्रंथाच्या प्रकरणात संदर्भ जे प्रकरण क्रमांक 4, 5 आणि 6 मध्ये दिलेल्या माहितीचा नेमका सारांश काय आहे. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर: या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा. जाणून घेऊया या लेखकांचे विचार. प्रकरण 4, चित्पावनांचा इतिहास. चित्पावनांविषयी निश्चित असे काही सांगता येत नाही, परंतु एकंदर हकीकतीवरून एक सर्वसाधारण निर्णय मात्र लागतो. तो हा की हे लोक मूळ हिंदू धर्माचे देखील नव्हते. परशुरामाने कोळ्यांपासून चित्पावनांची उत्पत्ती केली अशी सह्याद्री खंडात कथा आहे. पश्चिम समुद्रातून वाहून आलेल्या 14 प्रेतांपासून चित्पावन वन केले असा स्कंद पुराणात उल्लेख आहे. चित्पावनांचा गौरवर्ण व घारे डोळे हे यहुदी लोकांशी जुळतात. यावरून चित्पावन हे हिंदू नसून हिंदुस्थानाबाहेरचे आहेत हेही सिद्ध होते. चित्पावनांच्या पूर्वजांची माहिती व त्यांचे ठिकाण या संबंधाने लोकात एकदा शंका उत्पन्न झाली. तेव्हा मलबार प्रांतातील लोकांनी चित्पावनांच्या उत्पत्ती संबंधी माहिती मिळवण्याकरता जाहीरनामे प्रसिद्ध केले. ठिकठिकाणी जाहीरनामे लावले असून सभेस चित्पावन हजर होते. त्यांना आपण हिंदू आहोत हे सिद्ध करता आले नाही व त्यांच्या ब्राह्मण संबंधांनी कोणत्याही ब्राह्मणांनी आपली पसंती दिली नाही. सभेत हे लोक आफ्रिका खंडातून आले आहेत असे सिद्ध झाले. हा मुद्दा आहे ठाकरेकृत ग्रामण्यांचा इतिहास या पुस्तकातील. पुढे मुद्दा आहे हे चित्पावन मूळचे पूर्वी लिहिल्याप्रमाणे प्राय शेतकी करणारे लोक असून शंकेश्वराच्या शंकराचार्याच्या वेळी यास ब्राह्मण पदांचा लाभ झाला. कैलासवासी प्रो रा भागवत उद्धार पृष्ठ क्रमांक 110 वरील हा मुद्दा आहे. यावरून चित्पावन पूर्वी हिंदू नव्हते, अलीकडेच त्यांना हिंदुत्व प्राप्त झाले हे सिद्ध होते. या चित्पावन जातीमध्ये मुली विकून पैसे घेण्याचा धंदा फार चालतो आणि कोकणात तर हा फारच आहे. चित्पावन हिंदुस्थानातील इतर लोकांपेक्षा फार गोरे असतात. त्यांचे डोळे घारे, बांधा प्राय उंच आणि नाक सरळ असते. हे चित्पावन हा शब्द जिप्तवान म्हणजे इजिप्तवाला याचा अपभ्रंश आणि बर्बर कोकण म्हणजे कोकणाच्या ज्या प्रदेशात बर्बर देशांचे लोक येऊन राहिले तो प्रदेश. हा मुद्दा आहे कै रा भी कुंजीकरकृत सरस्वती मंडळ या पुस्तकातून. चित्पावनांच्या उत्पत्तीविषयी असे अनेक पुरावे देता येतील, परंतु स्थलाभावी आम्ही ते अधिक देत नाही. मूळ सह्याद्री खंडात तर चित्पावनांच्या उत्पत्तीविषयी व आचार विचारांविषयी फारच भयंकर माहिती होती, परंतु पेशव्यांच्या हातात सत्ता आल्यामुळे चित्पावन बरेच मग्रूर झाले व त्यांनी त्या सत्तेच्या जोरावर सह्याद्री खंडाच्या पोथ्यांचा सपशेल नायनाट केला. वाई येथील एका देशस्थाजवळ सदर पोथी सापडली होती म्हणून त्याच देशस्थाला पेशव्यांनी भयंकर शिक्षा फरमावली. याबद्दल ग्रँड डेप म्हणतो, द चित्पावनाज केअरफुली सप्रेस
suppress or destroy all copies of the सह्याद्री काइंड where their origin is mentioned. परंतु इतकी सावधगिरी ठेवूनही थोडेफार का असेना चित्पावनी उत्पत्तीचे सत्य जगापुढे आले आहे. चित्पावनांनी पेशवाईत सत्तेच्या जोरावर स्वतःच्या उत्पत्तीला गिलीट करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. आपल्या उत्पत्तीच्या घाणीवर अत्तर माखण्याचा कसून खटपट केली. परंतु जेथे मुळातच खोटे व मुळातच नरक तेथे आपल्या कृत्रिम गिलाटाने अगर अत्तर फाशीने थोडाच फरक पडणार आहे. उलट या द्रविडी प्रयत्नाने सत्य मात्र नेमके उजेडात येते. आजही काही चित्पावनी भगतांचा चित्पावनी अंधारच पेशवाई अंधार झाकण्याचा असाच मूर्खपणा चालू आहे. या प्रयत्नांबरोबरच मराठ्यांच्या बदनामीचाही जिंद प्रयत्न सुरू आहे. परंतु हे प्रयत्न निसंग इतिहासापुढे कचऱ्या समान ठरतात हे या मूर्खांना कळत नाही. याबद्दल आम्हाला राहून राहून त्यांची कीव येते. असो, यावरील माहितीवरून असे सिद्ध होते की चित्पावन हे हिंदुस्थानातले नसून आफ्रिका, इजिप्त, बार्बर वगैरे देशातले आहेत. ते हिंदू धर्माचे नसून यहुदी वगैरे म्लेच्छ धर्माचे आहेत. ते पूर्वी मुली विकणे वगैरे हलकट धंदे करीत व हकारूचीही गुप्तहेराची आचार्या पाणक्याची हलकी हलकी कामे करत उदरनिर्वाह करीत असत. हे लोक अगदी पूर्वी गुलामांचा व्यापार देखील करीत असत असा काही इंग्रज ग्रंथात उल्लेख आढळतो. तेव्हा या चित्पावन जातीच्या पेशव्यांची किंमत काय असेल हे आमच्या वाचकांना सांगण्याची जरुरी नाही. वरील विवेचनावरून पेशवे हे हिंदू धर्माचे नसून परदेशीय होते व हलके मलकी व नीच वृत्तीची कामे करणे हा त्यांचा जाती धर्म होता हे पर्यायाने सिद्ध होते. त्याचप्रमाणे हे लोक जर मुली विकण्याचा धंदा राजरोसपणे करीत असत तर असा इतिहासी उल्लेख आहे. तर तेच पेशवे पैशाच्या लोभाने स्वतःच्या बायका गहाण ठेवण्याचा कमी करतील असतील का? या प्रकारचे उत्तर आम्ही वाचकांवर सोपवितो. या एकंदर ऐतिहासिक पुराव्यातील अंतस्थ भानगडीवरून चित्पावन बीज अगदीच हलके असावे व त्याप्रमाणे चित्पावन जातीचे पेशवे देखील कमशील बीजाचे असावे याबद्दल तिळमात्र शंका राहत नाही. म्हणूनच पेशव्यांना कोणी मराठ्यांचे दासीपुत्र म्हटल्यास त्यास म्हणणाऱ्याचा बिलकुल दोष नसून चित्पावन जातीतील मुली विकणे, बायका गहाण ठेवणे या रूढीचा होय. खरं खुद्द पेशव्यांचा इतिहास पाहिलाच तर आमच्या म्हणण्याची बरोबर सत्यता पटते. तो इतिहास अनितीने खचून भरलेला आहे. तो कसा याचा आपण विचार करू. प्रकरण 5. पेशवे. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर श्री छत्रपती शाहू महाराजांच्या भोळेपणाने जे पेशवे म्हणून स्वतंत्र रीतीने प्रसिद्धीस आले ते एकंदरीत 7 पेशवे होते. त्यांची नावे येणेप्रमाणे: बाळाजी विश्वनाथ इसवी सन 1713 ते 20, बाजीराव बल्लाळ इसवी सन 1720 ते 40, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब इसवी सन 1740 ते 61, माधवराव पहिले इसवी सन 1761 ते 72, नारायणराव सौ गंगाबाई नारायणराव रावाची बायको इसवी सन 1773 ते 74, सवाई माधवराव इसवी सन 1774 ते 95, दुसरा बाजीराव इसवी सन 1795 ते 1818. टीप: नारायणरावांच्या खुनानंतर राघोबादादा यांनी पेशवाईची वस्त्रे मिळवली. परंतु नाना फडणवीसांच्या बारभाई कारस्थानाने राघोबादादा तोंडघशी पडला व पुढे नानांनी नारायणरावांची विधवा गंगाबाई हिच्याच नावाने राज्यकारभार चालविला. वरील 7 पेशव्यांची कारकीर्द म्हणजे महाराष्ट्रावरील भयंकर संकटच होय. आम्हाला पेशव्यांच्या सागर इतिहास लिहायचा नाही. फक्त ठोकळ्या मानानेच पुराव्यानिशी त्यांची जगात ओळख पटवून द्यायची आहे. पेशव्यांच्या अनितिमान कारकिर्दीवर पांघरून घालणाऱ्या व मराठ्यांच्या इब्रतीवर उठणाऱ्या पेशवाईच्या चाहत्यांच्या पदरात पेशवाईतील पापाचे माप त्यांच्या पदरात घालवायचे आहे. एवढा उपद्व्याप करण्याचेही आम्हाला काहीच प्रयोजन नव्हते. परंतु नाक गेले तरी भोके शिल्लकच आहेत. म्हणून निर्लज्जपणे बाळगणाऱ्या बरळणाऱ्या व पेशवाईमुळे मराठ्यांच्या पगडीचा कोना कायम राहिला वगैरे बेशरमपणे उलट्या बोंबा मारणाऱ्या चोरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठीच एवढी खटपट करावी लागत आहे. पेशवाईतील पापी सर्वांनाच कडून चुकले आहेत. परंतु तिच्या जातभाईकडून त्या पापावर पांघरून घालून मराठ्यांच्या व इतर समाजाच्या इब्रतीला डांबर फासण्याचा जो निंद्य प्रयत्न होत आहे त्याला आळा घालण्यासाठीच आम्हाला या काळ्या कोळसा वारंवार उगाळून दाखवावा लागत आहे. एवढ्याने जरी पेशवाईचे प्रणेते शहाणे होऊन गप्प बसले तरी अजूनही झाकलेली मूठ 1.25 लाखाची या न्यायाने त्यांची मिळवली असे आम्ही समजू. नाहीतर क्रियेस प्रतिक्रिया ही केली जाणारच व कोळसा उगाळावा तितका काळा होणारच. हेही पेशवाई
प्रणेत्यांनी खूप लक्षात ठेवावे. असो, प्रकरण 6 बाळाजी विश्वनाथ इसवी सन 1713 ते 20 इतिहासाचे आपण कोणत्याही दृष्टीने अवलोकन केले तरी श्री शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या कालापासून तर इसवी सन 1713 पर्यंत चित्पावन हे नाव चुकून देखील कोठे आढळत नाही. मग राजकारणात अगर समाजकारणात नामनिर्देश होणे दूरच, अगोदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत या करंट्या जातीचा महाराष्ट्राला उपसर्ग झाला नव्हता. म्हणून महाराष्ट्राने काही दिवस भाग्याचे पाहिले त्यावेळची या जातीची परिस्थिती व लायकी भिल्ल, कोळी, महार वगैरे शूद्र जातीच्या लोकांपेक्षाही निकृष्टावस्थेत पोहोचली होती. या लोकांत शौर्य धैर्य नव्हते, हे मंद बुद्धीचे असत, परंतु कापट्य हाजी स्वार्थासाठी वाटेल ते नीच काम करण्यास तयार असत. अर्थात यांचा दर्जा हार करू व गुप्तहेर वगैरेंच्या पलीकडे गेला नव्हता, हे मागे दिलेल्या पुराव्यावरून सिद्ध होते. परंतु पुढे म्हणजे श्री राजाराम छत्रपतींच्या कारकिर्दीनंतर बाळाजी नावाचा एक चित्पावन जातीचा मनुष्य उदयास आला. त्याची हकीकत पुढील प्रमाणे आहे. बाळाजी हा गृहस्थ कोकणात सिद्धीच्या राज्यात श्रीवर्धन या गावी राहत असे. तेथे तो केळशीकर प्रधान कायस्थ प्रभू या कुलकर्ण्याजवळ सामान्य दर्जाचा कारकून म्हणून नोकरीच होता. बाळाजी विशेष हुशार असा शूर नसल्यामुळे तेथे त्याचे काहीच तेज पडत नसे. बाळाजी रंगाने गोरा, फिक्कट व पांढुरका रंग असा होता. डोळे घारे असून चेहरा लांबट होता. अंगपिंडाने मात्र मोठा धडधाकट नव्हता, असे काही बखरीतील माहितीवरून दिसते. बाळाजीचे लग्न कोकणात झाल्यामुळे त्याची बायको चित्पावन जातीला शोभेल अशीच रंगारूपाने गोरी गोमटी व देखणी होती. काही इतिहासातून बाळाजीचे व सिद्धीचे वाकडे होऊन बाळाजीचा भाऊ जानोजी ह्यास सिद्धीने गोणात घालून समुद्रात बुडविले म्हणून उल्लेख आहे. यात सत्याचा किती अंश असेल ते एक चित्पावनी साच्याचे इतिहास जाणे. परंतु तर्कशास्त्राच्या व सत्याच्या उलाढालीत ही गोष्ट निकालच फोल ठरल्याशिवाय राहणार नाही. सिद्धीचे व बाळाजीचे वाकडे आले तर त्याचा भाऊ जानोजी यालाच समुद्रात बुडविण्याचे कारण काय? सिद्धीसारख्या मातब्बर सत्ताधीशाला बाळाजीसारख्या तृणवत साध्या कारकुनाची गठडी वळवणे अशक्य होते काय? बरे, बाळाजीसारख्या एक शूद्र व हलक्या दर्जाच्या कारकुनाचे व मातब्बर सिद्धीचे वाकडे होण्याचे कारण काय? खुद्द पंचम जॉर्ज बादशाह व फाळणी पार्टीतल्या 10 रुपयाच्या कारकुनाचे याकडे येण्या इतपत हा हास्यास्पद व चमत्कारिक प्रश्न आहे. स्पर्धा नेहमी समान दर्जाच्या लोकात लागत असते, हे एखादी शेंबडे पोरही सांगू शकेल. बरे, बाळाजीचे केळशीकर प्राधान्याकडे कारकून असताना सिद्धीचे व बाळाजीचे वाकडे आले होते तर याबद्दल प्रत्यक्ष केळशीकराला काहीच त्रास पोहोचला नाही. हे कसे? असे अनेक गूढ प्रश्न उद्भवतात व त्यांचे असमाधानकारक उत्तर कोणत्याही इतिहासात अगर बखरीत आढळत नाही. यावरून बाळाजीने श्रीवर्धन सोडले त्याचे कारण काहीतरी निराळेच असावे असा दाट संशय येतो. बाळाजी हा आर्जवी कपट विद्येत निपुण व स्वधर्माचे चित्पावनांचा धर्म कोणता याचा अजून काहीच निर्णय लागत नाही. नियम पायाखाली तोडून वाटेल ते निंद कर्म करण्यास प्रवीण होता. हे पेशवाई मिळवण्यासाठी त्याने केलेल्या खटपटीवरून पुढे कळूनच येईल. तसेच त्या काळी चित्पावन जातीत पैसे घेऊन मुली विकणे, प्रसंगोपात शय्या संपत गहाण ठेवणे यासारखे निंद प्रपात रूढ व संमत होते. बाळाजीची बायको तशी देखणी होती. तेव्हा बाळाजीने केळशीकरांविरुद्ध स्वामी विरुद्ध काही कारस्थाने रचली व त्याचा स्फोट झाला. म्हणून अगर स्वतःच्या अंतपुरातले असेच अंधारातले त्रांगडे उजेडात आले म्हणून म्हणा, त्याला श्रीवर्धनला मुकावे लागले. अगर तेथून त्याला अर्धचंद्र मिळाला हे तर्कशास्त्रानुसार उघड होते. असे नसते तर पेशवाईची सत्ता प्राप्त झाल्यावर बाळाजीने आपल्या भावाच्या मरणासन्न सिद्धीचा सूड उगवण्यास कमी केले नसते. अगर आपली जन्मभूमी श्रीवर्धन व अन्नदाते केळशीकर यांच्या खात्रीने उद्धार केला असता. परंतु यापैकी कोणतीच गोष्ट बाळाजीच्या हातून घडली नाही. इतकेच नव्हे तर श्रीवर्धन, सिद्धी, केळशीकर यांचे बाळाजीने उभ्या आयुष्यात नाव घेतले नाही. अगर पेशवाई कारकिर्दीतही मोठे उल्लेख आढळत नाहीत. यावरून बाळाजीने अगर त्याच्या घराण्यात श्रीवर्धनास परत जाण्यास नाकच नव्हते, तेथे जाण्याची त्यांना हिंमत नव्हती हे सिद्ध होते. एखादा सरकुडा मनुष्य देखील आपल्या जन्मभूमीची आठवण ठेवतो व शत्रूचा सूड घेण्याविषयी रात्रंदिवस तळमळत असतो. परंतु बाळाजीची तळमळ तशी बिलकुल दिसून येत नव्हती. फक्त मराठीशाही कशी बुडेल व चित्पावनशाही कशी प्रस्थापित होईल हेच त्याच्या पेशवाई कारकिर्दीतील तळमळीवरून दिसून येते. तेव्हा श्रीवर्धन बाळाजीने सोडले ते बऱ्या बोलाने अगर साजूकपणाने न सोडता अब्रूला डांबर फासून अगर स्वतःचे नाक गमावून सोडले हे सिद्ध होते. परंतु या गोष्टी कोणत्याही इतिहासात अगर बखरीत उघडपणे
स्पष्टपणे नमूद नसल्यामुळे त्याची चर्चा जास्त न करणे बरे. बाळाजीने श्रीवर्धन सोडून महाराष्ट्रात आपला पांढरा पाय ठेवला. पुढे साताऱ्यास येऊन शंकराजी नारायण सचिव याकडे सामान्य कारकुनाची नोकरी धरली. परंतु या गुणी बाळाने तेथेही गुण उधळल्यामुळे तेथूनही त्यास अर्धचंद्र मिळाला. तसे नसते तर आपला जाधभाई सचिवाची नोकरी सोडण्याचे प्रयोजन काय? पुढे इसवी सन 1706 मध्ये धनाजी जाधव या मराठा सरदाराकडे बाळाजीने वसुली कारकुनाची नोकरी धरली. यापूर्वीच धनाजी जाधवाच्या घरी बाळाजीच्या बायकोचे प्रसंगोपात जाणे येणे होते. तो या नोकरीचे अधिकच घरोबा त्याचा वाढला. धनाजीची बाळाजीवर फार मर्जी बसली असा बऱ्याच इतिहासकारांचा मोठा खोपीदार शेरा आहे. या शेऱ्यात काहीतरी रहस्य अगर गोड असावे. श्रीवर्धनास केळशीकरांची मर्जी बसून घेता आली नाही किंवा साताऱ्यात शंकराजी सचिवाचीही मर्जी बसून घेता आली नाही, म्हणून या कोठल्या कोकणातून 2 दिवस पोट भरण्यासाठी आलेल्या उपऱ्यावर धनाजी अचानक खुश होऊन वसुली कारकुनाची नोकरी देतो व बहाल मर्जी बसते. हे एक मोठे आश्चर्य आहे. निदान खास मर्जी बसणे का उघड उपक्रम पराक्रम अगर कलम बहादुरी केल्याचे नमूद नाही. मग एकदम यक्षिणीची कांडी फिरल्याप्रमाणे बाळाजीच्या नशिबाचे फाटक कसे उघडले याला माझघरातल्या बिनतोड पराक्रम कारणीभूत असला पाहिजे. असा सरळ तर्क चालविण्यासाठी अनाठाई होणार नाही. तसेच धनाजी जाधवाचा व बाळाजीच्या पत्नीचा पूर्वीपासून बराच काळाबिरा संबंध होता असे अलीकडील बऱ्याच लेखकांची छातीठोकपणे म्हणणे आहे. बाजीरावाचा जन्मकाळ व बाळाजीचा धनाजीशी ओळखीचा काळ लक्षात घेता याच 15 आणि 7 असावी असे वाटू लागते. ते काही असो, बाजीरावाचा बाप धनाजी की बाळाजी हे ठरविणे हे आमचं काम नाही व त्यापेक्षा त्यावेळी आम्ही हयातही नव्हतो. परंतु बाजीरावाच्या अंगातील राकटपणा व शौर्य, चेहरेपट्टी व सावळा रंग याकडे पाहिल्यास बाजीरावाचा संबंध चितपावनी रक्तापेक्षा मर्द मराठ्यांच्या रक्ताकडेच अधिक पोहोचतो. असो, धनाजी जाधवाची बाळाजीवर एवढी मर्जी बसली असतानाही बाळाजीने आपली जात शेवटी सोडली नाही. एका शिकारीच्या क्षुल्लक कारणावरून खुद्द अन्नदात्या धनाजी याच्यावरच बाळाजी उलटला होता. परंतु ज्याच्या नाकाच्या शेंड्याचा रुबाब अंतपुरातील भांडवलावरच अवलंबून असतो त्याची कृतज्ञ तलवार अगर बुद्धिमत्ता अखेर बोथटच ठरते. त्याप्रमाणे बाळाजीची दूर दूर फार पल्ल्यावर गेली नाही. तरी धनाजी जाधवाने कृपावंत होऊन बाळाजीस बऱ्याच गोष्टी शिकविल्या व शाहू महाराजापर्यंत त्याची तरफदारी केली. अशा रीतीने बाळाजीच्या अभ्युदयाचा भावी मार्ग खुला व सुलभ करून ठेवला. पुढे धनाजी इसवी सन 1710 मध्ये वारला. कपटी बाळाजीने आपसातली यादवीचा फायदा घेऊन हाजीपणाच्या जोरावर खंडे बल्लाळ चिटणीसाशी संधान बांधले व मुख्यत्वे पुढे खंडो बल्लाळाच्या खटपटीने बाळाजीला पेशवाई मिळाली. सातारकर पोतनीस मुख्य चिटणीस लेखक नारद छत्रपती विनवून देवविसी श्रीमंतास चादर पेशवाईवरचा पोवाडा कवी प्रभाकर यांचं म्हणणं आहे. बाळाजीच्या हाती पेशवाईची सत्ता आल्यावर मात्र ऊब लागताच. साप जसा आपल्या उपकारकर्त्यावरच फुत्कार टाकतो तद्वतच बाळाजीला सत्तेची ऊब लागताच त्याने आर्जवी स्वभाव अजिबात टाकून दिला व सातारची गादी नामशेष करून आपले चितपावून शाहीचा बोजा कसा बसवता येईल इकडे बाळाजीने विशेष जोर दिला. खंडेराव दाभाडे वगैरे मंडळींच्या लक्षात बाळाजीचे कपट न आल्यामुळे भोळेपणाने बाळाजीस बरीच मदत करून चितपावून शाहीचा पाया मजबूत करण्याला व मराठीशाही खुळखुळी करण्यास कारणीभूत झाले. परंतु पुढे ही चितपावनी डावपीस बऱ्याच सरदारांच्या लक्षात आले व पुढे ते पेशव्यांशी फटकून वागू लागले. बाळाजीचे प्रस्थ वाढवण्यास व मराठीशाहीला ग्रहण लागण्यास जी गोष्ट कारणीभूत झाली त्याबद्दल खालील उतारा पहा. पेशव्या स्वतंत्र रीतीने पुण्यास राहू दिले ही शाहूंची मोठी चूक. कैलासवासी प्रो भागवत उद्धार पृष्ठ क्रमांक 45 मध्ये ही नोंद आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी धन्याने जर विश्वासाने नोकराच्या हातात खजिन्याच्या चाब्या दिल्या तर त्याने विश्वासाचा असा फायदा घेऊन धन्याचा गळा कापणे म्हणजे कृतघ्नपणाची कमालच आहे म्हणायची. असो, अशा रीतीने बाळाजी रूपी राहूचा मराठीशाहीवर इसवी सन 1720 पर्यंत अंमल चालूच एकदाचा याचा अस्त झाला व मर्द मराठ्यांचा सकस रक्ताची व कसदार हाडाची साक्ष पटवून देणारा बाजीरावाचा पुतळा पेशवाईवर आला. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चितपावन ब्राह्मणांचा इतिहास, त्यांचे सामाजिक स्थान आणि पेशवी या पदाचा उदय यावर सखोल चर्चा केली. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही रोचक आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पैलूंवर चर्चा करू. तोपर्यंत इतिहासाचा सन्मान राखूया आणि आपल्या जडणघडणीतून प्रेरणा घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.